आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त मी बनवणार आहे आज नारळी भात। तर चला सुरू करूया त्याच्या आपल्या रेसिपीला। मी कढई तापायला ठेवलेली आहे, त्यात सगळ्यात आधी तूप घालून घेऊयात। बदाम आणि मनुके फ्राय करून घ्यायचे, काढून घ्यायचे, लगेच जळू नाही द्यायचे। 4 हिरवी विलायची, 1 दालचिनीचा तुकडा घालून घ्यायचे। त्यासोबत किसलेला नारळ घालायचा। त्यासोबत त्यात आवडीनुसार साखर घालून घ्यायची, मिक्स करायचे साखर विरघळेपर्यंत। साखरेऐवजी तुम्ही गूळ सुद्धा वापरू शकता। चिमूटभर मीठ घालायचे। साखर आपली विरघळलेली आहे, आता आपण त्यात हा शिजवलेला भात घालून घेऊया। मिक्स करायचं आहे व्यवस्थित। कलर घालायचा आहे आवडीप्रमाणे। मिक्स करायचं आहे परत एकदा। तळलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे, मिक्स करायचे। तयार आहे आपला नारळी भात। तर चला आता आपण सर्व करून घेऊया। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।